सो हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोलापुरी प्रँक या चॅनलमध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे, मी चॅनलचा होस्ट आणि तुमचा दोस्त प्रसाद कवडे. आणि आपण सध्या आलो ट्रेकसाठी. ट्रेक म्हणजे असं काही अवघड ट्रेक नाही आहे, असंच आपण संडे असल्यामुळे सुट्टी एन्जॉय करायसाठी आपण आलो आहे. भिवगड म्हणून आहे कर्जतमध्ये. कर्जत सिटीपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे फक्त. आणि आता वाजलेत 11:30 वाजलेत. सध्याला आमचं जेवण करून झालं आहे, टेंट मारून पण झालं आहे आणि सगळं करून झाले. गाण्याचे भेंड्या वगैरे खेळले मस्त. मी महाराजांचं गीत गायलं, सगळे त्यांना चांगला रिस्पॉन्स पण दिला. आणि आता सध्या तरी काय असं शूट करता येणार नाही, तरी बघू रात्रीचं, कारण आपल्याकडे काय आयफोन वगैरे नाही. आपला थोडं क्वालिटी कमी येईल, पण मी जेवढं टेक ओव्हर करता येईल तेवढं सगळं कवर करेन आणि ते अपलोड करेन. ठीक आहे, भेटू. आपण सुरुवात केली परत वर चढायला आणि तिथून घेतला सगळ्यात पहिल्यांदा ब्रेक. थोडं थकले होते सगळे आणि झार प्लस लाकडं वरती आपण सगळं खायची प्यायची सोय केली होती ना, त्याच्यामुळे आपण सगळे घेऊनच वरती चढत होतो. हा वरती पोचल्यानंतरचा सीन होता. त्याच्यानंतर आपल्याला करायचं होतं टेंट सेटअप करायसाठी सगळेजण लागलं तयारीला. दादांनी खूप मदत केली टेंट सेट करायसाठी. आणि टेंट सेटअप झाला आणि थकलो होतो खूप, म्हणून टेंट सेटअप झाल्या आपण घेतलं जेवायला. निलेश दादा काही नॉनव्हेज खाणार नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी व्हेज बिर्याणी आणली होती. आम्ही सगळ्यांनी तर नॉनव्हेज खाल्लं. खाऊन झाल्यानंतर कधी झोप लागली हे कळलंच नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण सकाळचा सीन घेतो आहे. झोपेतून उठल्या सगळ्यात पहिल्यांदा टाईम पाहिला. अरे बापरे, बघतो तर काय 6:30 वाजले होते. मग काय म्हटलं, उजेड तरी पडला आहे, पटकन बाहेर जाऊन सकाळचा सीन बघावं, कारण रात्री आपण काहीच पाहिलं नव्हतं. त्याच्यामुळे पहिला आपण टेंट ओपन केला आणि बाहेर जाऊन बघतो तर काय एवढं भारी वाटलं, कारण चारी बाजूनी डोंगर, त्या दर्या आणि गाव. आणि सकाळी मग नंतर पक्ष्यांचा किलबिलाट तर एवढी मस्त होती की मी तर सिटीत राहतो, मी सोलापूरला राहतो, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. आमच्या सिटीत थोडी ना असं पक्ष्यांचे किलबिलाट बघायला भेटते. आणि सकाळ सकाळ एवढं भारी वाटलं ना. त्याच्यानंतर हे तुम्हाला दिसते ना, आम्ही इथं काल बसून जेवलो. आमचे चूल वगैरे सगळं तिथं आहे. इथं मी राहत होतो आणि तिथे पाठीमागे बाकी आपले सगळे पोरं, सागरदादा, ऋषीदादा वगैरे. आणि आमच्या एक्झॅक्ट समोर दादांचा टेंट होता आणि मी तिकडेच चाललो होतो. आणि जात बघा, हे जो समोर जो झोपला ना आपला आदिभाऊ कसा झोपला आहे बघा. आणि हा होता सगळ्यात महत्त्वाचा सीन, म्हणजे ढाकगडाकडे जाणारा रस्ता. तो एक्झॅक्ट माझ्या मागं जो दिसतोय ना, तो ढाकगडाकडे जातो रस्ता. आणि एक्झॅक्ट माझ्या पाठीमागं दिसते ते गोरखमठ व वदप गाव आहे. आणि हा डोंगरावरचा पाठीमागचा सीन होता. इथे सगळे पूर्ण सह्याद्री पर्वतरांग आणि दर्या, माकडं वगैरे खूप काही होतं इकडे. मग म्हणलं आपण पण थोडंसं खाली उतरून बघावं की खाली वगैरे अजून काही सीन वगैरे आहे का. त्याच्यामुळे मग आपण पण लागलो हळूहळू खाली उतरायला. म्हणजेच ढाकगडाकडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याने आपण चाललो हळूहळू खाली. खाली पोचल्यानंतर आपण थोडं वर बघितलं, तिकडं होतं आपली टेंट दिसते बघा तिथे झाडांच्या खाली, तिथे आपलं टेंट. आणि हे होता खाली आल्यानंतरचा सीन. अजून थोडं आपण खाली उतरतो आहे. आता स्पष्ट दिसतो जो ढाकगडाकडे जातो रस्ता. ते जे वेड्यावाकडे वळण जे आहेत, हा पूर्ण वर जातो गडाकडे. आणि आपण परत रिटर्न, मी सहज असं वर बघितलं तर नीरज दादा उठला होता आणि साईडला येऊन तो पण सीन पाहत होता. आणि हे आपले खाली पोरं होते, सागरदादा, ऋषीदादा, हे अगोदर उठले होते माझे, हे मला माहीतच नव्हतं. ते जाऊन मस्त फोटोशूट वगैरे केले. मी पण त्यांच्याकडे जायचं ठरवलं आणि मी पण खाली उतरायला लागलो. आणि उतरत असताना आपल्याला भिवगडाचा बोर्ड दिसला, त्याच्यावर लिहिलं होतं रायगड परिवार आणि भिवगड किल्ला म्हणून. आणि थोड्याच वेळात आम्ही पुढं चाललो तर मला पाण्याची टाकी दिसली. मला आपल्याला थोडं पाणी हवं होतं, त्याच्यामुळे आपण थोडं टाकीतील पाणी घेतलं. आणि हा आदिभाऊ उठला होता ना, आदिभाऊला खाली घेऊन आलो होतो मी. आदिभाऊने सगळं शूट केलं आणि तिथून आम्ही पुढे चालत गेलो अजून खाली हळूहळू. आपण इकडे वरती राहतो आणि हा निमोलच्या वाटेने आपण आलो आहे. हीच वाट पुढे इकडून जाते, मध्ये दिसतोय वाटमधून चालली वरती आज जाते इथपर्यंत. तिथून त्याच्या पाठीमागे ढाक म्हणून एक मोठा गड आहे, तो पण तिथे जाणार होता ॲक्च्युली, पण आपल्याकडे टाईम नव्हता, त्याच्यामुळे आपण इकडेच थांबलो, म्हणजेच भिवगडावरती. चला आता आपण वरती जाऊ परत. आणि वरती जात असताना अजून एक आपल्याला पाण्याची टाकी सापडली.
आणि वरती गेलो तर सगळे पोरं उठले होते. हे बघा ऋषीदादा आणि बम्यादादा टेंट काढतोय आणि सगळं टेंट व्यवस्थित गडी वगैरे घालून ठेवत होते. तर बाकी सगळे आपले टाईमपास करत बसलेले पोरं. टेंट वगैरे सगळं काढून झालं होतं. आता राहिलं तर फक्त गड उतरायचं. त्याच्यामुळे आपण सुरुवात केली गड उतरायला, सगळे पॅकिंग वगैरे करून. दादा आपले गाईड होते, म्हणजे खाली उतरताना दादा सगळ्यांच्या पुढे दादाच होते. त्याच्यामुळे सगळे पोरं आपण चालू होतो दादांच्या मागं हळूहळू. कारण आम्ही तर सगळे पहिल्यांदा आलो होतो गडावरती. अनिकेत दादा आणि कैकेश दादा ह्या दोघांनाच रस्ता माहीत होता खाली उतरायचा आणि वर चढायचा आपण. त्याच्यामुळे दादा पुढं चालू होते, आम्ही सगळे दादांच्या मागं चालू होतो. तिथून हा लागला सगळ्यात अवघड रस्ता. म्हणजे एवढा पण नाही अवघड, पण आहे, कारण तो खडा रस्ता आहे ना, खिंडीसारखा दिसतो. सगळे पोरं कसं उतरत आहेत बघा. आणि तिथून माझ्या मागं वैभव दादा झाड घेऊन उतरत होता. आणि त्याच्या मागं निलेश दादा सगळ्यात शेवटलाच होता, कारण त्याच्या पायाला थोडी इंजुरी आहे. त्याच्यामुळे तो हळूहळू उतरत होता, पण कंटिन्यू उतरत होता. खूप मजा आली. रात्रभर खूप मजा केली आम्ही. दिवस आम्ही कधी विसरू शकत नाही. अविस्मरणीय सण. अविस्मरणीय क्षण होता. आणि आता आम्ही खूप दमलेलो पण आहे उतरता. आणि आम्ही जाणार आहेत घरी. काल रात्रपासून खूप एन्जॉय केलेलं आहे आम्ही. फुल एन्जॉय केलं. चिकन बिकन जोरात. एवढीच आली. काल रात्री शिकारीला पण गेलो होतो, पण काय भेटलं नाही आम्हाला. शिकार करता करता मला खूप झोप येत होती, त्यामुळे आम्ही झोपून गेलो. लवकरच झोपून गेलो. चल सगळे पुढे जात होते. मी वैभव दादा आणि निलेश दादाच पाठीमागे होतो. वैभव दादा आणि आमची मजा खूप चालू होती. ऐका. हॅलो. आता आम्ही उतरलेलो आहे. थोडंच राहिलेले आता. खूप मजा आली. आधी थोडंच राहिलेलं आहे आता. थोडं एकदम जवळजवळ 1.5 तासाचा रोड. अवघ्या 15 मिनिटात पार. अवघ्या 15 मिनिट 20 मिनिटात पार केला. पोरं खूप फिटनेसवाली आहेत, त्यामुळे सवय आहे. दर्शन थोडं पुढे गेल्यानंतर ना आपल्याला 2 वाटा दिसल्या. त्याच्यामुळे कल्पेश दादा आणि डिस्कस करत होता की कुठून जायचं. कल्पेश दादा सांगत होता इकडून गेलं तर गावात जाईल आणि तिकडून गेल्यानंतर ना रस्त्याच्या लागेल. मग शेवटी आपण गावात जायचा रस्ताच निवडला आणि त्याच वाटेने परत आपण खाली उतरलो. जजमेंट बोलते भाई, बॅलेन्स. शेवटी आपण गडाच्या पायथ्याला पोचलो. अरे हां आपलं रात्रीचं शिवरायांचं गीत घेतलेलं तो व्हिडिओ टाकायचा राहिला. आता ऐका. आम्ही वादळ आम्ही अरे मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची. अरे भ्या कुणाला धावतो रे, प्रीत तलवारीशी नात हे मातीशी. बाकर सरनवरची रोजर कायाची. रयतेचा राजा तुम्ही हा करत याच. जितत नाही जवर तवर झुंजत रायाच. तुकड झालं तरी बी कणाकणानं झुसतो रे. शिवराज 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 राजा 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 रे.